कोलकात्यामध्ये महिला डॉक्टरसोबत घडलेल्या घटनेनंतर देशभरामध्ये मागच्या काही दिवसांपासून संतापाची लाट आहे आणि त्याच विरोधामध्ये मागच्या काही दिवसांपासून देशभरामध्ये मोठ्या पद्धतीने डॉक्टर संघटना ज्या आहेत त्या आंदोलन करत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आज राजधानी नवी दिल्लीतील निर्माण भवन परिसरामध्ये ज्या डॉक्टर संघटना आहेत त्यांच्या वतीनं ओपीडी जी आहे ती चालवली जाणार आहे। डॉक्टरांवरती पेशंटवरती आम्ही इथं आंदोलन उपचार करू अशा पद्धतीची भूमिका डॉक्टरांनी घेतलेली आहे। काही डॉक्टर आहेत आपल्यासोबत। सर मला सांगा, तुम्ही आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहात, मागच्या काही दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे, आज तुम्ही ओपीडी लावलेली आहे निर्माण भवनच्या समोर। आज ओपीडी आम्ही याच्यासाठीच लावलेली आहे कारण गव्हर्नमेंटला समजलं पाहिजे की आम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये काम करत आहोत आमच्याकडून 36 तास कंटिन्यू ड्युटी केली जाते MICUमध्ये किंवा OPDजमध्ये किंवा डिलिव्हरीज करतात रात्री फिमेल डॉक्टर्स, OT चालवतात डॉक्टर्स। तर तिकडे जर रेप होऊ शकते, एका डॉक्टर जे ड्युटीवर आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये कोलकात्यासारख्या सिटीमध्ये, तर त्यांच्यासोबत एवढा ब्रुटल रेप आणि मर्डर होऊ शकते, तर कोणासोबत ही घटना घटू शकते। इव्हन जे पेशंट रात्री तिथे झोपतात किंवा त्यांचे रिलेटिव्ह झोपतात त्यांच्यासोबत ही घटना होऊ शकते। तर त्याला अपोज करण्यासाठी आम्ही आज ओपीडी इकडे लावलेली आहे कारण डॉक्टर जर तिकडे सेफ नाही तर गव्हर्नमेंटला आता हे सांगावंच लागेल की कुठे ड्युटी करावी, कुठे ओपीडी चालवावी, कुठे OT करावी आणि कुठे ICU सेटअप करावी। डॉक्टर सुरक्षित नाहीयेत अशा पद्धतीची भावना तुम्हा सगळ्या डॉक्टरांनी व्यक्त केलेली आहे। सुप्रीम कोर्टाने देखील या घटनेचा स्वतःहून सुमोटो ॲक्शन घेतलेली आहे आणि उद्या या प्रकरणामध्ये सुनावणी होणार आहे। तुमची मागणी काय आहे? कारण CBIची मागणी होती चौकशी, ती देखील आता कलकत्ता हायकोर्टाने मान्य केलेली आहे। निश्चितच सुरुवातीला ज्यावेळी घटना घडली त्याच्या एक दिवसानंतरच जे तिथलं राज्य सरकार आहे त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही याची तुरंत CBI चौकशी करणार आहेत, पण त्याच्यानंतर 7 दिवस त्यांनी लावले CBI चौकशीला हे धरण्यासाठी। पण त्याच्या आतमध्येच ती घटना घडली आणि त्याच्यामध्ये पोलीस जे एव्हिडन्स होतं त्याला टॅम्परिंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला। आणि दुसरी गोष्ट की आता सुप्रीम कोर्टाने जो आता उद्या जे निर्णय घेणार आहे सुप्रीम कोर्ट, आमची हीच अपेक्षा आहे सुप्रीम कोर्टाने याला एकदम फास्ट ट्रॅकमध्ये चालवावं। आणि दुसरी गोष्ट की जे डॉक्टरांसाठी जो ॲक्ट आहे तो लवकरात लवकर लागू करावा। डॉक्टरांसाठीचा ॲक्ट कोणी लागू करावा अशी तुमची मागणी? केंद्र सरकारकडून तुमची मागणी? केंद्र सरकारकडे आमची मागणी आहे की त्यांनी लवकरात लवकर सेंट्रल हेल्थ केअर प्रोटेक्शन ॲक्ट लागू करावा। आणि दुसरी एक गोष्ट की जी 2012ची घटना घडली तीच पुन्हा रिपीट होऊ नये, जी आत्ताची 2024ची घटना घडली ती पण रिपीट होऊ नये, यासाठी जे दोषी आहेत त्यांना एवढी कठोर शिक्षा करावी की पुन्हा कुणी दुसरा ही अशी घटना करण्यास थरकाप त्याच्यात उडावा। शेवटचा प्रश्न विचारतो, तुम्ही आज दिवसभर ओपीडी या ठिकाणी चालवणार आहात का? तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या डॉक्टरांच्या प्रोटेक्टचं नियोजन आहे आजचं? आता आम्ही सध्या 1:30च्या नंतर इथे एक जसं OPD सेटअप करतोय इथं 1:30च्या नंतर जे पण कुणी हे आहेत पेशंट्स आहेत त्यांना आम्ही इथं चेक करणार आहोत। आणि ही जस्ट टेम्पररी OPD राहील आणि आमची रेग्युलर OPD आणि इमर्जन्सी सर्व्हिसेस आम्ही अजून होल्ड केलं नाही, तर इमर्जन्सी सर्व्हिसेस कंटिन्यू चालू राहणार आहेत हॉस्पिटलतर्फे। निश्चितच या डॉक्टरांच्या भावना होत्या आणि डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की टेम्पररी OPD जी आहे ती आज दिवसभर निर्माण विहारच्या बाहेर चालवली जाणार आहेत। आपण बघू शकतो मोठ्या पद्धतीने या ठिकाणी डॉक्टर्स जे आहेत ते विविध ठिकाणाहून आलेले आहेत आणि डॉक्टरांचं आंदोलन म्हणा ते मागच्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीने सुरू आहे त्याच पद्धतीने डॉक्टरांचं आंदोलन सुरू असून न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका जी आहे ती या ठिकाणी या सगळ्या डॉक्टरांनी व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन राजू सर, मी प्रमोद जगताप, साम TV न्यूज, नवी दिल्ली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।